गावात निवडणुकीची वेळ आली की ती फक्त मतदानाची प्रक्रिया नसते, तर एक वेगळाच उत्साह असतो, ज्यामध्ये राजकारण, नातेसंबंध, गमती जमती आणि थोडंसं नाटक सगळं एकत्र पाहायला मिळतं. प्रत्येकजण काही ना काही भूमिका निभावत असतो आणि या सगळ्या गोंधळात खूप मजेदार प्रसंग घडतात. अशीच ही आपल्या गावातील निवडणुकीची एक मजेशीर गोष्ट आहे, जी ऐकताना तुम्हाला नक्कीच हसू येईल आणि आपल्या गावची आठवण करून देईल. गावात निवडणुकीची धामधूम सुरू झाली की वातावरणच काही वेगळं होतं. सकाळपासूनच चौकात गप्पांचा फळ रंगतो. चहाच्या टपऱ्यावर लोकांच्या तोंडात फक्त उमेदवारीचं नाव असतं आणि प्रत्येक जण स्वतःला मोठं राजकारणी समजून भविष्यवाणी करत बसतो. आमच्या गावातही असंच झालं होतं. दोन मुख्य उमेदवार होते आणि दोघेही स्वतःला गावाचा तारणहार समजत होते. एकाने तर पहिल्याच दिवशी घोषणा केली की मी जिंकलो तर गावात इतका विकास करीन की लोक शहरात जायचं विसरतील. ते ऐकून दुसरा उमेदवार म्हणाला, मी जिंकलो तर गावात इतकी सोय करीन की शहरातील लोक इथे येऊन राहायला लागतील. हे ऐकून गावाकरीच गोंधळले की आता आपण कुठे जाणार. दरम्यान प्रचाराला सुरुवात झाली. प्रत्येक घरासमोर उमेदवार हात जोडून उभे राहायचे आणि इतक्या गोड बोलायचे की जणू काही आयुष्यभर तुमचीच सेवा करणार आहेत. पण गावातील आजोबा मात्र सगळं शांतपणे बघत होते. एक उमेदवार त्याच्या घरी गेला आणि म्हणाला, काका, तुमचा आशीर्वाद हवा. मी जिंकलो तर गाव बदलून टाकीन. आजोबा हसून म्हणाले, अरे बाबा, मागच्या निवडणुकीतही तू असंच म्हणाला होतास. तेव्हा उमेदवार थोडा गडबडला आणि म्हणाला, काका, तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आता खरंच बदल करणार. आजोबा म्हणाले, बरं, मग आधी स्वतःला बदलून दाखव. गावात प्रचारासाठी वेगवेगळे प्रकार सुरू झाले. कुणी भजन ठेवत होतं, कुणी खेळ स्पर्धा घेत होतं, कुणी जेवण देत होतं. काही जण तर एवढं पुढे गेले की लोकांना आठवण करून देत होते की तुमच्या घरातलं पाणी मीच आणलं होतं. ते ऐकून एक बाई म्हणाली, अरे हो, पण ते पाणी 2 दिवसात संपलं होतं आणि नंतर आम्हालाच विहिरीत जावं लागलं होतं. एक दिवस तर गंमतच झाली. 2 उमेदवार एकाच वेळी एका घरात पोहोचले. दोघेही म्हणत होते, मला मत द्या. घरातला माणूस गोंधळून गेला आणि म्हणाला, तुम्ही दोघे मिळून काम केलं तर गावचा खूप फायदा होईल. ते ऐकताच दोघी एकमेकांकडे बघू लागले आणि काही क्षणातच दोघेही शांतपणे निघून गेले, कारण एकत्र काम करणं हे त्यांना परवडणार नव्हतं. निवडणुकीच्या आधीचा शेवटचा दिवस तर सगळ्यात भारी होता. गावात सगळीकडे गोंधळ, आवाज, ढोल ताशे आणि घोषणा चालू होत्या. लोकांना इतक्या वेळा नमस्कार करून उमेदवाराचे हातच दुखायला लागले होते. एक उमेदवार तर इतका थकला की एका घरात जाऊन बसला आणि मनाला थोडा वेळ विश्रांती घेतो. घरातल्या माणसाने विचारलो, तुम्ही जिंकलात तर काय करणार? तो म्हणाला, आधी 2 दिवस झोप घेणार, कारण एवढं धावपळ आयुष्यात कधी केली नव्हती. आणि शेवटी मतदानाचा दिवस आला. सगळे लोक रांगेत उभे होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. काही जणांनी तर मनात आधीच निकाल लावून ठेवला होता. मतदान झालं आणि काही दिवसांनी निकाल लागला. जिंकणारा उमेदवार आनंदात होता आणि हारलेला म्हणत होता, जनता चुकीचा निर्णय घेतला. पण गावातील लोक मात्र पुन्हा त्याच्या रोजच्या आयुष्यात व्यस्त झाले आणि चौकात बसून पुढच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली. कारण गावात निवडणूक हे फक्त निवडणूक नसते, तर एक मोठा तमाशा असतो, ज्यात प्रत्येक जण आपापली भूमिका निभावतो आणि शेवटी सगळे पुन्हा एकत्र येऊन त्याच गोष्टींवर हसत बसतात. मित्रांनो, तुमच्या गावात काय प्रसंग होतात हे कमेंटमध्ये भरभरून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.